प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रात मायेमोगाचो येवकार हांव जवाहर. सुरवेक मुखेल खबरो. नवी मुड्डी तिळामळ सुरू जालां नवें आंदोलन. म्हणटात बिल्डरान खाल्लो रस्तो, दवल्ली ना घरा कडेन वचपाक वाट, बायलांनी सिस्टम काडली उजरावन. सिलिंडरा खातीर नाकाम मारामाऱ्यो, सगळ्यांक व्यवस्थित मेळटली डिलिव्हरी. 2 दिसांनी येतली सेंट्रल गव्हर्नमेंटाची पॉलिसी. दिगंबर कामतीचे लोकांक थाकाय. गोंयभर विविध कार्यावळी आणि पारंपारीक विधी सयत मनयलो पाडवो. समाज आणि जातीभेद विसरून येत भगव्या झेंड्या खाला. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे हिंदूंक आवाहन. आणि आता खबरो विस्तारान. गोंयांत वेगवेगळ्या कारणांनी लोक रस्त्यार येयला, संघर्ष करता. थळाव्या आमदारांनी अशा आंदोलना कडेन आडनदर चलयल्या. नवी मुड्डी तिळामळच्या आंदोलका कडेनय थळाव्या आमदारान आडनदर केल्या. बिल्डरान रस्तो खाल्लो म्हणत एसटी समाजातली भावा भयणींनी आंदोलन सुरू केलां. पाडव्याची सुरवातच ह्या लोकांक आंदोलनान करची पडल्या. पळयात एका नव्या आंदोलनाची सुलूस. नवी मोठी तिळामळ केपेचे एसटी समाजातले लोक शेळडे पंचायती म्हऱ्यांत धरणे धरून बसल्यात. ते म्हणटात बिल्डराच्या बेकायदेशीर कन्स्ट्रक्शनाक लागून घराकडेन वचपाची वाट बंद जावपाच्या मार्गार आसा. अजून काम चालू आसा. तेंच्यांनी आमदार पंचायतीक सांगून पळयलें, कोणच कानामनार घेनात. बिल्डरान लोकांक मेकळी वाट दवरची इतलेंच ते मागतात. आयकात आंदोलकांक. सगळ्या स्ट्रायक आयज आमगे गुडी पाडवा. इट्स अ हॅपी न्यू इयर इन हिंदू कॅलेंडर, बट आय विश एवरीवन हॅपी गुडी पाडवा. आनी हे आयज सदां हे मोठाय कितें दीस वो आयची सान बरी सुरवात जावपा जाय. पूण आयज आमगेली सुरवात प्रोटेस्टाची जाल्या. डे 3 प्रोटेस्ट इतल्या लागून कितें आमकां हे 70 हावजीस 70 सेल डीड लोकां हे एसटी लोकांक वचपा वाट ब्लॉक केल्या हे बिल्डरान इन सर्वे नंबर 25/13. आनी हे आमी शेळडे पंचायत कुर्चोरे कॉन्स्टिट्युएन्सी पडटा. सो आमगे एकूच डिमांड कितें, आमकां रोड दिवचो, मागीर तेगे बिल्डींग स्टार्ट करचें. पूण तो बिल्डर आहा तो ना, रोड दिवपा ना अशें म्हूण दाखयता आनी आपणागे बिल्डींग कंप्लीट करपाचो वयता. आनी हेका आमी पंचायती रिक्वेस्ट केलो, टील आमगे रोड जावपा पासून त्या बिल्डराक सांग ते बिल्डींग स्टार्ट कोनाका वो कंप्लीट कोनाका, पूण आमगे रोड पयल कोन्न दी. पूण आतां आजू पासून आमची पंचायत आमचे सांगाता ना दिसता. काल पासून डेप्युटी कलेक्टर आमची मिटींग जाली. BDO आशिल्लो, सेक्रेटरी आशिल्ली, आमी विलेजर आशिल्ले, प्लस ओनर आनी बिल्डर आशिल्लो. तांकां एकूच सजेशन दिलां, हो मॅटर आहा तो आमी तांकां सजेशन दिलें कितकोन करया, कितें एटलिस्ट हें करया म्हणून. पूण आतां तेमी डेप्युटी कलेक्टरान BDOन ताका सजेस्ट केला, हो मॅटर आहा तो आयदर तांकां सांगला सेक्रेटरी, आयदर तूं विलेजरा बरोबर राव, तेंगेलो इश्यू आहा तो सॉल्व करपा, नाल्यार बिल्डरा बरोबर राव. आयदर वन थिंग. ते डिसिजन आहा सेक्रेटरीचेर, पंचायत सेक्रेटरीचेर. आतां आमी डिसिजन रावता पंचायत, आमची शेळडे पंचायती होरे लोकां सांगाता आहा, मागीर लोकांचे होगत रोडा लागून आहा, हो ती रोड बी कांय चॅक करपा ना, लोकांक रोड दिवपा ना जाल्यार ती बिल्डरा बरोबर आहा. जे तो बिल्डर आमकां 14 पोंडांनी सेल डीड कोन्न दिलें विदावट रोड दाखयना आसतना, तेजे बरोबर आसतली गा लोकां बरोबर आसो. ते आतां आमकां फाल कळटलें कित्याक आज पासून आज गुडी पाडवा हॉलिडे आहा. पूण आमी हो स्ट्रायक केला कित्याक आमकां हुंय वचपाक वाट ना. तेका लागून आमी चिंतलां हो पिसफूल स्ट्रायक कोतले. तांकां होगत रियलायज करपाक दॅट तुमी म्हाज्या रॉंग कोताय, कित्याक इतले एसटी लोकांची एट्रॉसिटी, इतले लोक आहा हिंगा एट्रॉसिटी, मागीर तांकां त्रास कोताय सारके, हे बेजीक रायट्स दिना अशें वचपाचें. तेका लागून आमी स्ट्रायकार आहा. सो तुमचो आमदार बी तुमकां मेळपाक येयला? सद्या पासून हाजो आमदार आमकां मेळपा येयला ना. जायते लोक येताय, असो सोशल वर्कर हो जॉन बारेटो हो येयला, जायते लोक येताय. आज जायते लोकांक दुसऱ्या वाड्यार तिलामोच्या कुचोरे कॉन्स्टिट्युएन्सी तेमी आमी सांगलां आमकां येतोले, एटलिस्ट आमकां हिंगा सपोर्ट करपा येतले. बिकॉज ते जाय जाण जाणा हिंगा हो इश्यू कितें जाता तो, आनी ते जाणाय तुमकां त्रास करपाक म्हणटा हे रुल्स, हे लोक आमी पुर्तुगेजा पयलीं टायम थिंगा रावताय. एसटी लोक ओरिजिनल सर्वे प्लॅनाचे घर आहाय आनी थिंगा आजून ते रोड ब्लॉक कोताय, लोक आसता. आनी ओदेक करून आमकां आजून कोण मेळपा येयला ना, अजून आमदार मेळो येयला ना आनी कोण मेळो येयल्ले, जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहाय ते कोण मेळो येयल्ले.
तुम्ही गेल्ले आमदाराकडे? आमी आमदारा पर्यंत हेज्या पयलींच गेले कितें आमचे हो रिन्युवल येयले तेन्ना 3 वर्सां पयलीं हो 3 वर्सां मागीर बंद आशिल्लें. आतां रिन्युवल तो कन्स्ट्रक्शन लायसन्स जाता त्या टायमार आमी आतां 2 एप्लिकेशन आमची कंप्लेन हो दिली एक आमदारा आनी हांव आनी आमचे पंच कायतान कारवालो पर्सनली मेळोंक गेले. तेणें सांगलें आपूण चोयत म्हणया मॅटराचेर पूण आमी आर वेटिंग फॉर आमदार टू कम. सो तुमी कंटिन्यू दवरतले से आमकां आनी ऑप्शन ना कंटिन्यू दवरपाचें कित्याक आमी कोणा बरें कोर्टां पासून ही केस चालू आहा डिस्ट्रिक्ट कोर्टां 23 आमी फायल केल्ली. आमी पंचायती रिक्वेस्ट केल्लो एटलीस्ट तुमी आमकां जस्टीस दिवपाक शकनाय जाल्यार एटलीस्ट हो कोर्ट मॅटर काबार जावपासून रावाय आनी मागीर तुमगे डिसिजन आहा तें घे म्हणून. सो हिना हेच ती आतां घेवपाक सोदताय डिसिजन. आतां कित्या लागून घेवपाक सोदताय तें खबर ना. एटलीस्ट कोर्ट आम सपोज तुमी कोण आधार कोन्नाय म्हण एटलीस्ट कोर्टान गेल्ले आनी तो मॅटर जावपासून तें रावले आमकां तें हो रिक्वेस्ट केल्लो. आजून चोया सेक्रेटरी फाल्यां ती कितें कोताय ती. आज वो 3रो दीस आनी लोक गव्हर्मेंट बसले ही रावता हिंगा 4 पिढी सोल. हेंकां आज रस्तो मेळना जाल्यार ती कितें कोतली, खंयसो वयतली, सांगेसो वयतली. हांव कितें म्हणटा मातशें मागणें पंचायती मातशें हेल्प करया ह्या लोकांक. आमची ST लोक ही कोण भायर इमिग्रेट लोक न्ही हिंगाची ती. आनी तुमी हेंकां हेल्प करना कोण हेल्प करतले? हे भायले बिल्डरांक लोकांक हेंकां तुमकां खंय धाडतले? हेंक भायर काडून उडयतले ते खंय तेंक बेलगांव घेवन वयतले? हांव मागता लोकांक देखून मातशें हे हो उजो आख्खो गोंया आहा पूण मेन सांगता प्लीज मागणें सुचूर करे हे लोकांचे. हेंचे ही कोण रॉंग कोणाय तेमगे घर आहाय ती तेम घेयलो आहा पयशे घेवन ती भायले न्ही. हांव मागता की पंचायत हितून मातशें इनवॉल्व करून हेल्प कराय कित्याक एवरीथींग तेमकां आहा तें लिगल आहा, दे आर नॉट इलिगल. महिला सशक्तीकरणाचेर सरकार मेळावे घेता. दरेक मंत्री बायलांचे माचे वयल्यान बायलांच्या सशक्तीकरणाचेर उलयता आसलो तरी नवी मोड्डी तिळामळच्या ST समाजातल्या बायलांनी कांय सणसणीत प्रस्न सरकाराक विचारल्या. आयकात बायलांचे उतफर्के तेंच्याच तोंडांतल्यान. अरे बाबा आता आमगे रस्तो ना तो आता त्या बिल्डिंग बांदिला त्या बिल्डिंग बांदिला रस्तो आमगे पब्लिका त्या बरोवन दिवपाक जाता. दी मग सांगता आम पब्लिक आमकां कित्या त्रास करून जाय सारे. तुमचो रस्तो पयलींसान आसलो? होय रस्तो पयलींसान आहलो. सो आतां कितें म्हणतो तुमकां? आमकां रस्तो दिना म्हणटा त्या पब्लिकाक. आमी आज 4 दीस जाले उपाचे वतांक त्रास काडटाय. आमगे काम करपाक कोण ना. आमगे नेण्टेपणाक घो मेलोले. आमी एकसुरी आमकां पोसपाक कोण ना. आम दीस आयज दोन जाल्यार आमचें पोट भरपाचें नाल्यार आमी कितें करपाचें. त्यो ऑफिसांक बसून जाल्यार तेंगे एक सायन मारल्यार तांकां पेमेंट मेळटलो. आमकां कोण दितलो? हे बारीक लोकांक तुमकां मातशें म्हूण सुचो दिसनाय कागद दिसना. ह्याच गांवांत किल्लो आनी ह्याच गांवांत जावन तुमी आमकां रस्तो ना म्हणून भाटकार सांगता. भाटकाराक कारण कितें? भाटकारान जाल्यार आमकां मेजूनच दिवपा न्हू नाल्यार आमगे पेपर डिलीट करपा न्हू. तेणी आमकां पिश्यां घालें तेणी वयता आडेशेन दोळे आसून आमगे दोळे तेणे धाकले. आतां कितें उलोवपाचें खंय वचपाचें? आमगे पिळगे काबार आमी व्हरपा जाली. आतां आमगे भुरग्यांचे भुरगे आहाय आनी आमची भुरगे आहाय ते हुंच्यान वचपाचें वोट प्लॅनाचेर वचपाचें का भाटकार तकलेच्यान वचपाचें तें आमकां कळोंक जाय. सदां ही आमी बसली बाबा आमकां कोण खातलो कोण पोसतलो? आमचें पोट आमी कितकोन जेयतलीं? तेंगे ती सायन मारल्यार तें पेमेंट मेळटा मरे गव्हर्मेंट. आमकां कितें मेळटलें? म्हाजे सुचो दिसनाय. सिलेंडरा खातीर मारामाऱ्यो करूं नाकात. सगळ्यांक वेवस्थीत डिलिव्हरी मेळटली. घरगुती सिलेंडर मेळटात. रिस्ट्रिक्शन आसा ती कमर्शियल वापरांतल्या सिलेंडरांचेर. 2 दिसां भितर सेंट्रल गव्हर्मेंटाची पॉलिसी येतली. दिगंबर कामतीन थाकाय दिल्या. भायल्या देशांनी चल्लेल्या झुजाचो विविध देशांचेर विविध कारणांक घेवन परिणाम जाला. गोंयांत सिलेंडरांचो उणाव तयार जाला. सिलेंडर बूक करपाक लोक गिट्टी घालतात. वेगवेगळ्या शारांनी लायनी दिसतात. PWD मिनिस्टर दिगंबर कामत म्हणटा घरगुती सिलेंडराक घेवन भिवपाची गरज ना. कमर्शियल वापराच्या सिलेंडराचे 2 दिसां भितर सेंट्रल गव्हर्मेंटाची पॉलिसी येतली. ह्या सिलेंडराचेर कॅटेगरिकल स्टेटमेंट मुख्यमंत्र्यान केला की डॉमेस्टिकाक प्रॉब्लेम ना. लोक एक्सायट जावन कित्याक कितें करतात काल फुकळे एक गाडी हाडयली. आतां जे बुकींग करत ना ते येता आनी गाडी हाडयता ते येता आनी सिलिंडर मागता. हें सारकें न्ही. तुम्ही रजिस्टर करा
डिलिव्हरी कोण दिवपाचे आहा ते डिलिव्हरी दितले, मदींच कोण तरी येता मदीं रस्त्यार आडायता आपल्याक सिलिंडर दी म्हणटा, अशें जावपाना. ताका बेसीस तांणी ते हें म्हणटा. आतां कमर्शियलांक तांणी म्हटलां कमर्शियलाचेर मातशें रिस्ट्रिक्शन्स आहा. एक 2-3 दिसां भितर कमर्शियलाचेर आमकां क्लियर कट पॉलिसी सेंट्रल गव्हर्मेंटाची कळटली. टुरिझमाचेर एफेक्ट जातलो न्ही सर? अजून पर्यंत काय ना. हांव ते कडेन जेवपाक गेल्लो ते लोक येतात. लोकांक गोंयांक गोंयांक येवपी लोक आहा ते व्हडले ना आनी तांणी सगळ्यांनी आतां हॉटेलवाल्यांनी इंडक्शन यूज करपाक कॉमेस केला. बंदच केला कोणें सिलेंडर दिवपाचें ताणी तुका अशें कोण तुका जर मारामारी करपाक लागले आनी करपाक जाल्यार कोण सप्लाय करतो? सप्लाय करपाक पुलीस प्रोटेक्शन दिवचें. फोंडेच्या वेंचणुके वेळार कोड ऑफ कंडक्ट पाळात रे बाबानो. दक्षिण गोंय कलेक्टर एग्ना क्लिटसान अपील केलां. हे अपील फकत लोकां खातीरच न्हू तर राजकारण्या खातीरय आसा हें मतींत घेवचें. रवी नायका सारकिलो दिग्गज फुडारी काळा आड गेलो. त्याच्या मरणा उपरांत आतां फोंड्या पोटवेंचणूक जातली. 9 एप्रिलाक वोटींग जातलें. 4 मे दिसा मतां मेजतले. 23 मार्चाक उमेदवारी दाखल करपाची निमणी तारीख. 24 वेर अर्जांची स्क्रुटनी. 26 मेरेन अर्ज फाटीं घेवं येतात. 2023ची वेंचणुकेंत फोंड्या 32,157 वोटर आसले. हे खेपे उणाव जाल्ल्यान प्रत्यक्षात 27,927 मतदार मतदान करतले. मशिनां फोंडेच्या स्ट्रॉंग रूमात पावल्यात. पूर्व तयारेचेर उलयली दक्षिण गोंय कलेक्टर एग्ना क्लिटस. Commission has announced bypoll for Ponda Assembly constituency on 15th of this month. Last date of filing nomination is on 23rd and the election is on April 9th. So arrangements have been done. AROs, ROs and other officers who will be conducting the elections are already trained. We have visited the RO office and the polling stations. We have set up the static surveillance team, flying squad, FST, video surveillance team and the other team. Various nodal officers have also been appointed who are taking care of various responsibilities in connection with the bypoll. Now regarding the machines which will be used for the election, first round of randomization happened today in the presence of political party. They were present and after randomization today, machines are being shifted from the district strong room to the strong room in Ponda Assembly constituency. Model code of conduct is in place, so I request all the stakeholders to adhere to the model code of conduct. Any permissions which are required, I request the people to apply to the returning officer for Ponda AC and obtain permission and adhere to strictly to the model code of conduct. Thank you. गोंयभर पाडवो विविध कार्यावळी आणि पारंपारीक विधी सयत मनयलो. ह्या निमतान गोंयभर चैतन्य पातळिल्ले दिश्टी पडले. घेवया वेध काय वेचीक कार्यावळींचो. गुढीपाडव्या निमतान सांखळी, मुळगांव, दिवचले प्रभात फेरी काढली. दिवचलचे कार्यावळीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत वांटेकार जाल्लो. पळयात दिवचलची प्रभात फेरी. सर्वात प्रथम मी नववर्ष समिती आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि खरोखरच ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहे. हा काही देखावा नाही आहे आणि हा काही कुणासाठी म्हणजे मनोरंजनाचा भाग नाही आहे. हे आपण नववर्षाची सुरुवात करतो आणि ती गुढीउभारून सुरुवात व्हावी आणि त्या निमित्ताने आपले हिंदू बंधू बांधव सर्व जाती पंथ बाजूला ठेवून एकत्र एका झेंड्याखाली, भगव्या झेंड्याखाली एकत्र यावे. आपले मतभेद असतील, राजकीय मतभेद असतील, सामाजिक मतभेद असतील, जाती मतभेद असतील, पण हे सगळे मतभेद बाजूला आणि आपला भगवा ध्वज आणि हिंदू धर्म हा आपल्यासाठी सर्वात श्रेष्ठ हे आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण ग्लोबल लेवलवरती जर बघत असेल तर मला वाटतं की हाच भगवा ध्वज आणि हेच एकत्रीकरण आपल्याला सर्वांना म्हणजे टाळणार आहे आणि ते टाळण्यासाठी आपण एकत्र येणं हे खूप खूप गरजेचं आहे.
हे आमच्या जो कौलाचो उत्सव सुरू जाता तो आमी अमाशेक म्हणजे कालची अमास जाता ते अमाशेक आमी हो देव भायर काडटा राती कडेन सांजचो आनी मागीर तो देव काडून आमी देवळान आमची मोडबस आसता शांतादुर्गा देवळान थंयसून थंय मागीर आमी एक आमचें देवाचें स्थान आहा थंयसर कौल घालता आनी मागीर आमी आनी आमची सातरी देवूळ आहा थंय वयता थंय कौल घालता थंयसून मागीर परत हांगा म्हादेवचें देवूळ आहा थंय आमचें हें आमचें देवस्थान तें थंय आमी कौल घालता थंयसून घातल्या परत मागीर परत आमी देवाक घेवन चवाटेर येता चवाटेर मागीर आमची जी चारू कुटुंबी आहा तेंची थंय पुजा जाता आनी मागीर होमखणां दिसा चवथ्या दिसा होमखणां आमी कितें करता देव आतां भायर काडलो की मागीर आमचे वर्गां म्हणून राजस्थान आहा थंय मुळाची घरां ती घरां घेत नीव वाडो म्हणून आहा ते नीव वाड्यार वता थंयसून मागीर परत आमी गिमोण्या वरगांव अशें करून करून लास्ट आमी चांद सुर्या म्हणून आमचो एक हें आसा थंय आमी गेल्या उपरांत आमचे देव म्हणजे थंय कितें आदी पुजा जाल्या आम्ही महादेवाच्या तारखे करतो प्राण
स्वागत मिरवणूक सकाळी सूर्योदयाक सुरू करता आणि साधारण 8 पर्यंत कार्यक्रम सोंपता. आमी हो कार्यक्रम सुरू करपा फाटलो उद्देश की आजकाल आमी पळयतात की 31 डिसेंबराक खूब मोठ्यो पार्ट्यो जाता आणि रातचे 12 नव्या वर्साचे कॅलेंडर वर्साचे स्वागत करपाक लोक मोठ्या संख्येन उपस्थित आसता. पूण जी आमची भारतीय संस्कृती आसा, हिंदू कॅलेंडर आसा, तेतूंत नववर्ष जें जाता ते नववर्षाचें स्वागत करता आसतना मात हे सगळ्या खूब कमी संख्येन लोक आसतात. पूण हें प्रस्थापीत जावचें. आमचें हिंदू नववर्ष हेतूंत खरेंच नवं वर्ष जेन्ना सुरू जाता तेन्ना निसर्गांत सुद्दां खूब बदल जाल्लो आसता. झाडांक नवीन पालवी येयल्ली आसता, कोकिळगान सुरू जाल्लें आसता आनी ह्या सगळ्याचो एक आमच्या हेचेर निसर्गाचेर एक वेगळो परिणाम आमकां सहजपणे लक्षात येता, जो निसर्गांत सुद्दां बदल जाता. आनी त्यामुळेच आमची जगाची उत्पत्ती जेन्नाच्यान सुरू जाली तेन्नाच्यान म्हणजे पंचांगात हेचो सगळो उल्लेख आसा की तेन्नाच्यान हे नवीन वर्षाची जी कालगणना जी आसा ती सुरू जाली आणि त्यानुसार आमी त्या दिसा पंचांग पुजन करप, पंचांगाचें वाचन करप, वर्षफल वाचन करप किंवा तेचें श्रवण करप ह्या परंपरेक फुडें व्हरपा खातीर किंवा ती राखून दवरपा खातीर ह्या नववर्ष स्वागत समिती आनी तेच्या आदाराचेर अशे पद्दतीचे कार्यक्रमाक ही सुरवात जाल्ली आसा. तानेल्ल्यांक उदक दिवप ह्या सारकिल्लें खंय दुसरें पुण्य ना. वास्को शिगमो फ्लोटांतल्या कलाकारांक आनी तेच बरोबर पळोवप्यांकय उदक दिवन वास्को JCIन हें पुण्य मेळयलां. पळयात खबर विस्तारान. वास्को JCI दर वर्सा अशे तरेचे देखदिणी उपक्रम करत येयला. हे खेपे तानेल्ल्यांक उदक दिवपाचो आगळो वेगळो यत्न क्लबाच्या मेंबरांनी केलो. शिगमो फ्लोटांत वांटेकार जाल्ले कलाकार आनी तेंच्या बरोबर हे फ्लोट पळोवपी लोकांक उदक दिवन तेंची तान भागयली. हे काम केले उपरांत क्लबाच्या वांगड्यांक जाल्ली खोशी पळयात. At the Shigmotsav at Vasco, and we are at JCI. We are distributing water to the parade goers as well as the participants and the viewers.
and it was an immense success. We have distributed to almost 7,000 people, and we can proudly say that this project was really a big success. नमस्कार, म्हजें नांव JC राज गावस आनी हो कार्यक्रम आमी प्रत्येक वर्साक शिगम्याक तशेंच कार्नावालाक घडोवन हाडटात आनी ऑलमोस्ट आमी 7,000+ लोकांक उदक फ्री ऑफ डिस्ट्रिब्यूट करतात. हें काम आमचें ऑर्गनायझेशन आमचे सेल्फ वॉलंटरी करतात आनी आमकां खूब आनंद येता की जेन्ना आमी हें काम करतात तशेंच आमचे बरोबर जी आमची टीम आसा तेंचो आमकां सदांच सहयोग मेळटा. आनी तशेंच आमचे हे वर्साचे अध्यक्ष JC अंजली लॉरन ती आमकां खूब सपोर्ट करता हें काम करपाक. तुमच्या लागीं इतलेंच मागता की तुमी सगळ्यांनीच तुमचो असो मोग आमकां दिवचो आनी हें आमचें ऑर्गनायझेशन जें आसा तें तुमीय बी जॉयन जावचें. देव बरें करूं. 24 मार्चाक फातोर्ड्या बाल दिंडी पथक संचालन जावपाचें आसा. कला आणि संस्कृती संचालनालय आणि मडगांव रवींद्र भवन शाळेतल्या भुरग्यां खातीर हो आविष्कार घडोवन हाडटा. कला आणि संस्कृती संचालनालय आणि मडगांव रवींद्र भवनाचे जोड पालवान सारथी मल्टी ॲक्टिव्हिटी असोसिएशन हो बाल दिंडी पथक संचालन महोत्सव घडोवन हाडटा. 24 मार्चाक सांजे 5 वरांचेर फातोर्डेच्या दामोदर मंदिरा कडल्यान दिंडी संचालन जातलें. सारथी मल्टी ॲक्टिव्हिटी असोसिएशनाचो अध्यक्ष दिलीप नायकान एकूण कार्यावळ समजावून सांगली. महोत्सव किंवा दिंडी प्रकार मोठ्या प्रमाणात केन्ना जाल्लो नासलो. सारथी मल्टी एक्टिविटी असोसिएशन आमी सुरू केले उपरांत आमकां दिसलें की फातोर्डा भितर ह्या दिसांनी इस्कॉलाच्या भुरग्यांक हॉलिडे आसात आनी गोंयच्या बऱ्याचशा इस्कॉलां भितर दिंडीची प्रॅक्टीस चलता. भुरगीं दिंडी घालपाक भुरग्यांक खबर आसा. ह्या भुरग्यांक वाव मेळचो, आमची संस्कृती ह्या भुरग्यां कडल्यान फुडें वाडची ह्या हेतून फातोर्डा भितर बाल दिंडी महोत्सव करपाचो आमी थारायलो. त्या प्रमाणे 24 तारखेक सांजचे येता त्या मंगळाराक सांजचे 5 वरांचेर दामबाबाच्या लिंगा कडल्यान रवींद्र भवन मेरेन बाल दिंडी महोत्सव जातलो. ह्या बाल दिंडीक मेळ दिंडी हो एक शब्द घातला. मेळ दिंडी शब्द घातला कारण दिंडी रस्त्यार घालत येवप आणि नंतर जे रिंगण आसा ते आमच्या रवींद्र भवना भितर प्रेझेंट करप. आता 12 एकूण इस्कॉलां गोंय भरच्यान येतली. जी इस्कॉलां येतली त्या इस्कॉलांक आमी 4,000 रुपया हे मानधन दितले. हांगा तांकां खाण्याची सोय, पिण्याची उदक पाणी पिवपाची सगळी सोय हांगा आसतली. त्याच बरोबर सादरीकरण जे जातले रिंगणाचे त्या रिंगणाच्या बेस्ट सादरीकरणाक 10,000 मेळटले. ताजे नंतरचे जे सादरीकरण आसा ताका 8,000 बक्षीस मेळटले आणि तिसरी सादरीकरण जे आसा ताका 6,000 बक्षीस मेळटले आणि 2,000 हे उत्तेजनार्थ म्हणजे कॉन्सोलेशन्स ही 3 प्रायजां बक्षिसां आमी ह्या बरे सादरीकरणाक दितले. साखळीचे म्हणजे 70च्या एंडाचे एक इस्कॉल हेडगेवार सुद्धा ह्या हायस्कुला ह्या दिंडी भितर सहभागी जाता. आनीक हांगा आमचे विवेकानंद विद्यालय धरून आमचे अजमानी हायस्कूल डोंगरी म्हणजे ज्या ज्या भागांनी आमकां अशें दिसनालें की इतली पयसल्यान इस्कॉली येतली ती इस्कॉलां ह्या दिंडी भितर सहभागी जाता. दिवचलचो फामाद वीरभद्र उत्सव मंगळारा राती कडेन सोंपलो. 300 वर्सां परस चड पोरणी ही परंपरा आयज लेगीत दिवचलकार व्हडा भक्तिभावान मनयतात. वीरभद्र नाचले उपरांत दिवचलचो शिगमो सोंपलो. बाजारकार समाज व्हडा उमेदीन वीरभद्राची तयारी करता. सणेकार घराण्यांत वीरभद्र करपाची परंपरा आसली. आयज लेगीत ते हे परंपरेंत सक्रिय वांटो घेतात. सध्या फोगेरी घराण्यांतलो विनायक फोगेरी फाटली 21 वर्सां वीरभद्राची भुमिका करत येयला. त्याच्या मतान ही परंपरा मुळात 100 वर्सां आदली. सणेकर घराण्या कडल्यान फोगेरी घराण्यांत हस्तांतरीत जावन आयज मेरेन ती निश्ठेन तिगोवन दवरल्या. म्हाका दिसता 100 वर्सां जास्त जावंक जाय. पयलीं हो वीरभद्र सणेकर घराण्यान आशिल्लो पयलीं. त्याच्या वरसून आमकां कसो आयला ते म्हाकाय खबर ना, तांकांय खबर ना. पण हे सगळी फाटली प्रभावळ आनी ती फाटली प्रभावळ ते चणेकार उमेदीन ती करून हाडटा आनी ती लायतात. सगळो खर्च तेच करता प्रभावाचो आनी ते आतां सांगल्या त्या प्रमाणे तांकां वेळ लागता. शिगमो सुरू जालो काय न्ही करूंक जाय म्हणून
आणि हे भशेन आमची परंपरा अशीच चालू उरतली. पयलो म्हजो व्हडलो भाव पंढरीनाथ फोगेरी करतालो, तेच्या पयलीं म्हजो काका विठ्ठल फोगेरी तो करतालो, तेच्या पयलीं म्हाका खबर ना कांयच ताचेर. आनी आतां म्हजो पुतण्यो विनायक फोगेरी हो वीरभद्राची भुमिका करता. अंदू बारीपेटकार साजरो करता आनी आमचो विनायक फोगेरी गेली 21 वर्सां हो न्हेसता. तेच्या पयलीं बाब पंढरी फोगेरी न्हेसतालो, तेच्या पयलीं तांचे काका न्हेसतालो. अशें कितलींशीं वर्सां 100 वर्सांच्या वयरचो इतिहास आसा. ह्या वीरभद्राची जी तयारी आसा ती आमी चणेकर कुटुंबीय करतात. ह्या वीरभद्रा पयलीं सगळ्यान पयलीं म्हणजे हप्तकीर आसता, हे हाडत ते हप्तकीर आसा पळय, ते हप्तकीर तयारी करता आमी. आमकां ह्या वीरभद्राचे वेद शिगमो सुरू जाल्यार वेद लागता वीरभद्राचे, पयलीं आमकां लागता, ते फाटीक लागता आनी आमी ते हे तयारी करपाक सुरू करतात. कमीत कमी 8 दीस आमकां लागता हे करपाक. फाटले हप्तकीर जे आसा ते आमचे चणेकर कुटुंबीय करतात. म्हणजे म्हाजो आजो लेट राजाराम चणेकर हेंच्या पासून आमकां हे फुडें पिढी जात मेळ्ळेले आसा. आनी हे हप्तकीर तयार करून ह्या वीरभद्राक भायर काडप, न्हेसप, हे सगळे ह्या चणेकर कुटुंबाची हे आसा, परंपरा आसा. आनी आमी अजून ती फुडें चलयता आनी अशेंच आमी ही फुडें परंपरा चलयतले. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सॲप करात 6937699244 ह्या नंबरार. ते भायर फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्ही. मेळुया परत पळोवपाक. प्रायम टीव्ही मोग आसचो.